नारळ फोडणार आहात. मनसे केसरी कुस्त्यांचा आखाडा देखील आहे या ठिकाणी. तुम्ही देखील या विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार अशी चर्चा आहे आणि वरळीमधून आदित्य ठाकरे आणि तुमची एक कुस्ती होईल अशी संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय. काय आहे नक्की आदित्य ठाकरेंबरोबर कुस्ती लढण्यास तुमची काय तयारी? ही मला वाटतं चर्चा आमच्या पक्षाच्या बैठकानंतर झाली. जी बैठक बाहेर कशी पडली मला माहीत नाही, पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी त्या बैठकीत एवढंच बोललो की पक्षाला माझी जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार. जे मी लोकसभेसाठी पण बोललेलो, तुम्हाला आठवत असेल तर पुण्याच्या पत्रकार परिषदेत बोललेलो की पक्षाला जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार. साहेब जो आदेश देतील तो मी पाळणार. त्याच्यामुळे विधानसभेत जिकडे गरज लागेल तिकडे मी उतरणार. वरळी हे ठरलं नाही आहे, त्याच्यामुळे जे तुम्ही लोक चालवताय ते चुकीचं आहे. पण साहेब जिकडे आदेश देतील तिकडे मी उतरणार. समोर कोणीही असो पूर्णपणे महाराष्ट्रात कुठे निवडणूक लढण्यात आहे? कुठेही. वरळी व्हिजन माझं असं नाही हो की समोरचे आमदार आपल्या पक्षात घ्यायचे वगैरे माझी अशी कुठेही. कारण मला माहिती आहे की मी महाराष्ट्राच्या जनतेबरोबर किती कनेक्ट झालो आहे, किती जुळलो आहे. मला माहिती आहे की ते मला प्रतिसाद काय आहे, त्याच्यामुळे मला कुठेही उतरवा. आत्ता त्या राज्य शासनाने ज्या योजना काढल्या बहिणींची किंवा विद्यार्थ्यांची किंवा मुलीला मोफत शिक्षण, त्या योजनेबाबत काय ह्याच्यावरती काय वाटतं? मला वाटतं जिकडे खरंच बहीण लाडकी पाहिजे ना तिकडे उतरायला पाहिजे. जसे आपले बलात्काराचे जिकडे हे होत आहे तिकडे उतरायला पाहिजे सरकारने. खरंच बहीण लाडकी काय ती कळली पाहिजे. अत्याचार वाढले वाटतं. अत्याचार वाढलेच आहेत. म्हणजे साहेब बोलले तशी माळ लागली आहे, ती माळ का लागते? राज्यामध्ये मनसेला जर सरकार आलं तर गृह जे खातं आहे हे कशा पद्धतीनं काम करेल राज्यामध्ये, काय रोडमॅप? साहेबांनी सांगितलं तसं पोलिसांना फ्रीडम देणार, पोलिसांना त्यांचं स्वातंत्र्य देणार. आणि साहेब बोलले तसं पोलिसांना 48 तास दिले तरी आपलं महाराष्ट्र काय होऊ शकतं ना हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कुठे ती भीती असते, कुठे ती ट्रान्सफरची भीती असते, कुठे काय आपण FIR केल्याची भीती असते, ती मला वाटतं कुठेतरी कमी झाली पाहिजे. मनसे त्यांची स्वतंत्र संघटना ही कुठेतरी मला वाटतं वाढली पाहिजे. कुठेतरी मला वाटतं त्यांनी काम केलं पाहिजे. सध्या फ्रीडम नाही का आज? म्हणजे गृहमंत्री नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीने दिसतंय तुम्हाला आज ज्या प्रकारे बलात्कार होतात, ज्या प्रकारे चेन स्नॅचिंग होतात दादरमध्ये, इतर ठिकाणी तर विसरूनच जा. माझी आई एका ठिकाणी गेली होती जिकडे नाही माझी आई एका ठिकाणी गेली जिकडे मंदिरात भटजींनी कुठच्या तरी एका मुलीला प्रसाद देऊन प्रसादात काहीतरी होतं ते देऊन बेशुद्ध केलं आणि त्याच्यानी बलात्कार करत बसले 3 दिवस. जे आझाद मैदानवर जो दंगल झाली होती त्यानंतर सभा झाली होती, राजसाहेबांनी पोलिसांकडून बोलल्यानंतर जो उत्साह होता पोलिसांमध्ये त्याची आता कुठंतरी गरज आहे पोलिसांना सपोर्ट करायची. सतत असणार आहे. नाही तर पोलिसांचा फायदा काय? पोलीस संरक्षण म्हणजे काय? मी सरकार कुठेतरी ह्या VIPsना संरक्षण देतं. मला पण मी त्याच्यात देतो संरक्षण देतो म्हणून मला तर ती भीती नसते ना की कुठेतरी त्यांना ती सूट मिळाली की मला कुठच्याही प्रसंगातनं वाचवायचं. ही महाराष्ट्राला का नाही आहे? राज्यात तिसरी आघाडी उद्या असेल, राज्यात तिसऱ्या आघाडीची बैठक असताना उद्या असेल तर तिसऱ्या आघाडीने मनसे 35 हात पुढे गेलं तर मनसेची भूमिका काय? ते राजसाहेबांना ते मी उत्तर नाही देऊ शकत. पण सध्या राज्यात आंदोलन चालू आहे मराठा OBC सध्या, त्याच्याबद्दल आरक्षणावर आहे. जे गरीब असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, जे श्रीमंत असतील त्यांना नाही. तुम्ही मराठा असू शकता, OBC असू शकता, बाहेरच्या देशात नसू शकता, पण तुम्ही गरीब असाल तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. हे तुम्हाला नाही वाटत का? आता 2 जातीमध्ये मला जात बीत मी मानत नाही. तुम्ही आज एवढे पत्रकार आलात, मी कुठच्या जातीचं विचारलं नाहीये. या जातीचा आत सोडा, या जातीचा बाहेर ठेवा, मला फरक पडत नाही. आपण
आर्थिक ह्याच्यावर आरक्षणावर आपण मला वाटतं मी प्राधान्य देतो, कारण मी त्या विचारांचं आहे. केंद्र शासनाने दिले 10% दिले, केंद्र शासनाने 10% दिले तर आर्थिक निकषावर. पण ते मला वाटतं संपूर्ण झालं पाहिजे, की जे काय 49% किंवा 50% ते आर्थिक निकषावरच झालं पाहिजे. सगळे खुश होतील. सरसकट झालं. आज पंढरपूरमध्ये आहात तुम्ही. विद्यार्थी सेनेचे इच्छुक अनेक आहेत आजी माझे, तर आपण पक्ष सेट उमेदवार म्हणून काय प्रयत्न करणार आहात का? कारण जागा एका इच्छुक अनेक आणि आजी माझे पण इच्छुक भरपूर आहेत आपल्यामध्ये मनसे विद्यार्थी सेनेचे. एक मिनिट, विद्यार्थी सेना पक्षाची आणि मेन बॉडी काय वेगळं नाही. त्याच्यामुळे राजसाहेब जे विचार करणार ते विद्यार्थी सेनेसाठी पण करणार. त्याच्यामुळे ते उमेदवार म्हणून बघणार कोण निवडून देऊ शकतं कोण नाही, कोणाची तयारी कोणाची नाही. त्याच्यामुळे मला वाटतं ते जे मी ठेवण्याचा माझा प्रस्ताव आहे, पण शेवटी त्यांचा आदेश हा आमच्या सगळ्यांसाठी हा फायनल आहे. आणि मी आज आलो आहे ते बापूंसाठी. पहिल्या मला वाटतं काही मला वाटतं पहिल्या 5 ह्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. पण ह्यांना पण माहिती आहे की राजसाहेबांना काय ह्यांच्याकडनं अपेक्षा आहे, आणि म्हणून मला माहिती आहे की हे त्या अपेक्षांवर मला वाटतं तुम्ही खरे ठराल असं मला वाटतं. कारण मी येऊन ह्यांच्याकडनं काम करून घेणार आहे हे निवडून आलं. त्यांच्याशीच त्यांचा जो काही प्रवास आहे विद्यार्थी सेनेपासूनचा आणि पहिल्यापासून ते आहे, कुठंतरी बाळासाहेबांची आठवण येते की खऱ्या सच्च्या कार्यकर्त्याला नेता बनवलंय त्यांनी. सेम त्या पद्धतीनेच आता हे नक्कीच हां नक्कीच वाटतं मला. कारण आता उमेदवारी ज्या पद्धतीने दिल्या जात आहेत सगळीकडं, आणि पहिल्या ह्याच्यात त्यांचं जे नाव होतं की त्यांचं नाव जाहीर केलं गेलं, त्यांचा जो प्रवास आहे खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळतोय. हो नक्कीच. निष्ठावंत म्हणजे त्यांनाच न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे साहेब मला वाटतं साहेबांच्या 2 दौऱ्यात मी होतो, ते जे दौऱ्यात बोललेत की आपले हे 6 पक्ष झाले, शेवटी राजकारण ह्या पक्षातनं पण ज्यांना नाही मिळणार ते आपल्या पक्षात येणार. पण मला माहिती आहे जे ते बोललेत आपल्या वर्धापन दिनाला की माझ्या मुलांना खांद्यावर खेळवायचे. म्हणजे काय, आपल्या लोकांची तयारी असेल तर पहिलं मला आपल्या लोकांना प्राधान्य द्यायचं, सिम्पल. आणि ते ज्यांनी मला वाटतं त्यांनी हे स्पष्ट केलंय बापूंनी. संपूर्ण महाराष्ट्रात युवकांच्या काय अपेक्षा, युवक असतील सर्वसामान्य लोकांच्या मनसेकडून काय अपेक्षा, काय ठरवलं तुम्ही, काय करायचं, एक विजन डोक्यामध्ये असं? विजन मी बोललो ना तुम्हाला, मी विजन मी खूप आधी बोललो आहे की मला लोकांच्या चेहऱ्यावर हसलं पाहिजे जे गेलंय कुठेतरी. एक महाराष्ट्रात राहण्याचं समाधान पाहिजे जे कुठेतरी गेलंय. तुम्हाला नाही वाटत? वरळी विजन वरळी विजन वगैरे सोडून द्या, महाराष्ट्रात नाही इतकं वरळी. तुम्ही मला आदित्यच्या अगेन्स्ट नका टाकू. जे साहेबांनी नाही अनाऊन्स केलं ते मी नाही सांगू शकणार, पण मी तुम्हाला परत बोललो की जिकडनं ते देतील तिकडनं उभे राहायची जबाबदारी आहे मी घेतो. पण मी अनाऊन्स करू शकत नाही. मी जस्ट पक्षाला जिकडे माझी गरज असेल तिकडनं मी उभं राहायला तयार आहे. वरळी वगैरे नका टाकून. मला महाराष्ट्रात मी बोलतोय की लोकांच्या चेहऱ्यावर ती परत एक आनंद, एक समाधान हे परत आलं पाहिजे. जे पत्रकार पण असतील, व्यावसायिक पण असतील, राजकारणी पण असतील, विद्यार्थी पण असतील, शिक्षक पण असतील, सगळ्यांच्या चेहऱ्यावर ती समाधान आलं पाहिजे की मी महाराष्ट्रात उठतोय, मी महाराष्ट्रात कामाला जातो. बापूंनी परवा एक नक्की केलं की इथल्या मुस्लिम समाजाला अजमेरला नेऊन आणून मनसेची भूमिका चेंज झाल्यासारखी वाटतं. का चेंज झाल्यासारखी वाटली? इकडचा मुस्लिम समाज, तुम्ही आज इकडच्या मुस्लिम समाजाला जाऊन विचारा कुठच्या दंगलीत भाग घेतात ते नाही घेत ना. मग साहेबांचं काय म्हणणं आहे की आम्ही अशा मुसलमानांना मानतो जे भारताचे आहेत, जे भारताचा आदर करतात आणि जे महाराष्ट्राचा आदर करतात.
माझ्या ओळखीतले अनेक मुसलमान आहेत जे मला बोलतात की जे मराठी बोलतात, जे बोलतात मराठी नसतील बोलत तरी ते बोलतात की अरे आम्ही महाराष्ट्राला मानणारे आहोत, एवढे वर्ष राहिलोय. असं कधी बोललोय साहेब की आम्ही मुसलमानांच्या विरोधात आहोत? पहिली गोष्ट ना, तुम्ही दंगली कुठे होतात ना हे पहिलं काढा. साहेबांनी जी ब्ल्यूप्रिंट मांडली होती या निवडणुकीत ते हायलाईट होणार का? की दर निवडणुकीत हायलाईट होतं, तुम्ही हायलाईट करा आता.